धाऊर येथे ग्रामसेवकाच्या मनमानी कारभार. ग्रामस्थ कंटाळले ग्रामसेवकाच्या मनमानी कारभाराला. ग्रामसभेत ग्रामस्थ उपस्थित नसताना तसेच अजेंडा विषय न घेता तसेच नोटिसला देखील खडी क्रॅशरच्या परवानगीबाबत विषय न टाकता आणि स्वतः ग्रामसभेला उपस्थित नसताना मुख्याध्यापिकाच्या अध्यक्षतेखाली ही ग्रामसभा पार पडली. या ग्रामसभेचा ठराव देत तसेच ना हरकत दाखल देत खडी क्रॅशर चालू करत ग्रामसेवकांनी मनमानी कारभार केला असल्याचा आरोप हा ग्रामस्थांनी केला आहे. तर या संदर्भात ग्रामस्थांनी तहसीलदार दिंडोरी व गट विकास अधिकारी दिंडोरी यांना निवेदने दिले आहे. या संदर्भात गट विकास अधिकारी दिंडोरी हे ग्रामसेवकांवरती काय कारवाई करत आहे पाहणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. मी धाऊर गावचा नागरिक वसंत निवृत्ती पताडे आज दिंडोरी पंचायत समितीला आलेलो आहे आणि बीडीओ साहेबांना आम्हाला असं निवेदन द्यायचं आहे की आमच्या ग्रामसभेत 15/8/2025 रोजी जी ग्रामसभा झाली 15 ऑगस्टची, तिच्यावरती गावाला विश्वासात न घेता किंवा इतर कोणताही विषय न करता चर्चा करण्यात आली. त्या चर्चेनंतर आम्ही ग्रामसभा तहकूब झाली. पण नंतर आमच्या असं लक्षात आलं का त्या ग्रामसभेच्या ठरावावरती ग्रामसेवक यांनी खडी क्रेशरला परवानगी दिली. आम्ही खडी क्रेशरवर वेळोवेळी जाऊन विचारणा केली असता सरळ खडी क्रेशरचा मालक ग्रामसेवक यांचं नाव घेतो आणि त्यांनी परवानगी दिली असं सांगतो. सरळ खडी क्रेशरमुळं आमचा चाचडगाव ते धाऊर रस्ता हा डांबरीकरण आहे आणि हा डांबरीकरण रस्ता सिमेंटीकरण व्हावा अशी आमची ग्रामस्थांची अपेक्षा होती. पण या भ्रष्ट ग्रामसेवक अधिकाऱ्यांनी मुरुम टाकून वेळोवेळी डागडुजी करण्यात यावी असं लिहून घेतलेलं आहे, लिहून दिलेलं आहे. तर आम्ही बीडीओ साहेबांना असं निवेदन देतो की सदर ग्रामसेवक हा भ्रष्ट असल्यामुळं आणि गावाचा विकासात खंड आणतो असं गाव आमच्या ग्रामस्थांचं सगळ्यांचं मत आहे. त्याच्यामुळं ही खडी क्रेशर त्याचं जे परवाना दिलेला आहे हा रद्द करावा आणि रद्द करण्यामागचे कारण तो आमचा धाऊर आणि चाचडगाव हा रस्ता कायम दळणवळणाचा आहे आणि त्या रस्त्याला आमचं प्राथमिक शाळेच्या नंतरचं जे शिक्षण आहे ते चाचडगावला चालतं. त्याच्यामुळं त्या रस्त्यानं रोज 100-150 मुलं ये जा करत असतात आणि त्याचा असा कुठंही त्या एनओसीत असं त्यांनी जो ठराव दिला त्या ठरावात असं कुठंही घेतलेलं नाही लिहून का मुलांचा संरक्षणाचा प्रश्न असेल, शेतकरी जे शेजारील जे शेतकरी आहे त्यांच्या शेताचे जे नुकसान होईल त्या नुकसानीचा कुठं तुम्हाला काही मोबदला मिळेल का, तुम्हाला नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळेल असंही काही नाही. त्या खडी क्रेशरमुळं जे प्रदूषण होणार आहे गावात जाणार आहे त्या गावाचं जे प्रदूषण होईल लहान मुलांवर ज्या किंवा गावकऱ्यांवर जो परिणाम होईल त्याचाही त्या ग्रामसेवकने कुठं त्या खडी क्रेशरमध्ये उल्लेख करून घेतलेला नाही. म्हणजे एकंदरीत ह्या खडी क्रेशरमुळे जे गावाचं नुकसान होईल आणि त्या नुकसानाला जर समजा कुठं जरी असा ठोस पुरावा नाही, कुठं असं काही लिहून घेतलेलं नाही, त्यामुळे जर सदर ग्रामसेवक हा आम्हाला भ्रष्ट दिसतो. आम्ही बीडीओ साहेबांना निवेदन देऊन त्या ग्रामसेवकची वेळोवेळी चौकशी करावा आणि सदर खडी क्रेशर हे बंद करण्यात यावे. जी 15/8/2025 जी ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेला ग्रामसेवक उपस्थित नसताना मुख्याध्यापक उपस्थित होते आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली ही ग्रामसभा झाली. त्याच्यामुळे ऐनवेळी चर्चा नाही, गावाला विश्वासात घेतलं नाही, अशी ही ग्रामसभा झाली. राकेश पोपटराव चौधरी, धाऊर इथला रहिवासी. आमच्या इथला जो खडी क्रेशरचा जो प्रश्न आहे त्याच्यासाठी जी परवानगी दिली ती 15 ऑगस्ट 2025 रोजी. ती जी ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेला ग्रामसेवक उपस्थित नसतानाही ती ग्रामसभा झाली आणि त्या ग्रामसभेचे अध्यक्ष मुख्याध्यापक होते. तरी तो विषय ग्रामसभेला न हाताळता ग्रामसेवकांनी परस्पर त्याची परवानगी देऊन टाकली. त्यानंतर दिली, पण ती कोणत्या कारणासाठी दिली किंवा दिली तर त्याच्यासाठी जो त्यांनी ठराव दिले ग्रामस्थांना पण त्यांनी विश्वासात घेतले नाही. ग्रामस्थांना याची थोडी सुद्धा कल्पना नाही कधी दिली असं ती परवानगी दिली आणि नाही कोणाला आजूबाजूच्या शेतकऱ्यांना सुद्धा माहित नाहीये, याच्याविषयी काहीच माहिती नाही आजूबाजूच्या शेतकऱ्यांना. आणि जो आता सध्या जो डांबरी रस्ता आहे तो आमचा जो खराब करतील
तर तो फक्त वेळोवेळी मुरुम टाकून रिपेअर करावा असा ठरावात नमूद आहे. तर आम्हाला तो सिमेंटी करून द्यावा. ची पहिली गोष्ट, रस्ता तर सिमेंटी व्हायलाच पाहिजे, पण जो हा मनमानी कारभार झालाय त्याच्यावर पण पूर्णपणे कारवाई व्हायला पाहिजे. म्हणजे इथून पुढे व्यवस्थित कारभार चालेल.